मनोज जरांगे पाटील या नावानं गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ केली आहे। येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत परत एकदा आंदोलन करणार असल्यानं बऱ्याच चर्चांना उधाण आले। तर नेमक्या चर्चा कोणत्या? मनोज जरांगे पाटील नावाचं नेतृत्व आजही तेवढंच प्रभावी आहे का? या सर्व गोष्टी आजच्या घ्या समजूनच्या या भागात आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं आजच्या घ्या समजूनच्या भागात स्वागत करतो। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुंकला आहे। 29 ऑगस्ट रोजी म्हणजेच ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना करणार असल्याचं घोषित केलं आहे। मराठ्यांसाठी ओबीसी प्रवर्गातूनच आपण आरक्षण मिळवणारच हा ठाम विश्वास त्यांनी परत एकदा बोलून दाखवला आहे। जरांगे पाटलांनी अलीकडे काहीसं परखडपणे बोलत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना एक प्रकारे इशाराच दिल्याचं दिसून येते। परंतु त्यांच्या घोषणा आता सरकारला पोकळ वाटू लागल्यात का? मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला मराठा समाज आजही तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात पहिले पाहूया मराठा आरक्षणाची सुरुवात नेमकी कुठे व कधी झाली। मराठा आरक्षणाची मागणी 1980च्या दशकात प्रथम समोर आली, जेव्हा मराठा समाजाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे आरक्षणाची मागणी केली। 1980च्या दशकात मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते। लहान लहान संस्था, लहान लहान मंडळे आपापल्या भागात समाजाचं काम करत होते, पण राज्य पातळीवर कोणतीही प्रभावी संघटना नव्हती। त्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा तरुण माथाडी कामगार म्हणून काम करत होते। अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे ओळखले आणि छोटी छोटी मंडळे, संघटन यांना त्यांनी एकत्र आणत मराठा महासंघ स्थापन केला आणि पहिली मागणी केली ती मराठा आरक्षणाची। यासाठी त्यांनी राज्यात झंझावती दौरे केले। मराठा आरक्षणासाठी मुंबईत अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली 22 मार्च 1982 रोजी पहिला मराठा मोर्चा निघाला। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची कोणतीही मागणी मान्य न केल्याने दुर्दैवाने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली। परिणामी अण्णांच्या बलिदानानं मराठा समाजात जनजागृती होऊ लागली। पुढे मराठवाड्यातील नेत्यांनी मराठा आरक्षण या विषयात महत्वाची भूमिका बजावली। शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायकजी मेटे यांनी मराठा समाजाला संघटित करून 2016 ते 2018 मध्ये मूक मोर्चाचं नेतृत्व केलं। त्यांनी मराठा समाजाच्या शैक्षणिक आर्थिक मागासलेपणाचा मुद्दा सातत्याने मांडला। माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही स्थानिक पातळीवर आंदोलनाला बळ दिले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विनायकराव मेटे यांनी 5 जून 2021 रोजी बीड येथून पहिला मोर्चा काढण्याची घोषणा केली आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर पहिला मोर्चा निघाला। पुढे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण व आंदोलने करत मराठा आरक्षणाची लढाई चालूच ठेवली। पुढील काळात योगेश केदार या युवकाने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण का गरजेचं आहे हे आकडेवारी देत पटवून देण्याचा प्रयत्न केला। मराठवाड्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, शेतीवर येणारी संकटे आणि बेरोजगारी यामुळे मराठा समाजात असंतोष वाढतच राहिला, ज्याचा परिणाम आंदोलनाच्या रूपाने दिसू लागला। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे 2011 पासून मराठा आरक्षणासाठी कार्यरत होते, परंतु 2023 मध्ये जालन्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणानं या नेतृत्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली। त्यांचं आंदोलन आक्रमक आणि जनाधार असलेलं होतं, त्यामुळे सरकारला त्यांच्याशी चर्चा करणं भाग पडलं। संघटना आणि राजकीय पार्श्वभूमीचा विचार केल्यास लक्षात येईल की जरांगे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या अंतर्गत सक्रिय भूमिका घेतली। मराठा क्रांती मोर्चा हा 2016 मध्ये स्थापन झाला, ज्याने गावोगावी तरुण आणि विशेषतः मुलींना
व्यासपीठावर बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं. मात्र सुरुवातीला मराठा क्रांती मोर्चाला माध्यमांचं आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही. पुढे जरांगे यांनी स्थानिक पातळीवर आंदोलन तीव्र केल्यानंतर त्यांना काही राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांनी राजकीय पक्षापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा जनाधार हा वाढतच राहिला. मराठा आरक्षणाची मागणी ही मराठवाड्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. विनायकराव मेटे यांनी प्रारंभिक टप्प्यात आंदोलनाला दिशा दिली, तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाला नवे वळण आणि नवे बळ दिले. मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र जरी आणल्याचे चित्र तयार झाले असले तरी पुढील काळात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याची दिशा काहीशी बदलली. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यातले बारकावे फार महत्वपूर्ण व त्याची दखल घ्यावी असेच राहिले आहेत. उर्वरित सर्व विषयाची माहिती आपण आता पुढील भागातून समजून घेऊयात. तोवर आजच्या या माहितीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि परखड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. घ्या समजून आपल्या भाषेत.